तो प्रश्न स्वतंत्र आहे, परंतु काहीतरी सेवा केल्याशिवाय मागण्याचा अधिकार नाही. मी प्रत्येकाने या ठिकाणी सेवा केली आहे. अर्थाच्या रूपाने म्हणा, धान्याच्या रूपाने म्हणा, काही टाळ घेऊन म्हणा, मृदुंग म्हणा, बिछाईत म्हणा, वर्गणी म्हणा, कोणत्या तरी रूपाने सर्वांनी सेवा केलेली आहे. सर्वांना मागण्याचा अधिकार निर्माण झाला आहे. मग सर्वांनी गर्दी करण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या तर्फे ठला विठाला देवाला प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना कोण करतो? ज्याच्या मागे काही संकट आहे, काही दुःख आहे, काहीतरी समस्या आहे, तो देवाला प्रार्थना करतो. आणि प्रार्थना सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. जप, तप, व्रत, दान या सर्वांमध्ये प्रार्थना श्रेष्ठ आहे. प्रार्थना काय करते? देवाशी नातं जोडते. त्याप्रमाणे महाराजांनी या अभंगामध्ये देवाला प्रार्थना केली तर महाराजांना काय संकट होतं, असं काय दुःख होतं? तर दुःख कर्क घेण्याची काही गरज नाही आहे. त्यांचे प्रमाणच आहे. संसार तापे तापलो इमं प्राप्य भजस्व माम. हे अर्जुना, ज्या मृत्यू लोकात तू जन्माला आला तो मृत्यू लोक असा अनित्यम असुखम लोक. इमं प्राप्य भजस्व माम. कोणाकडे तुम्ही काही ना काही दुःख आहे, कोणाकडे तुम्ही कोणाला विचारा का हो कसं काय तुमचंच बरं आहे हो? अरे नाही हो, तुम्हाला बंगला आहे ना? हाय हो, बंगला पण जुना आहे. अहो गाडी आहे 4 चाकी आहे हो, पण खटारा आहे. अरे मुलं आहे ना, एक मुलगा इंजिनियर आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, मुलं आहेत ना. हाय हो, मुलं पण ऐकत नाही. तुम्हालाही विचारा, संसाराची परिस्थिती प्रत्येक मनुष्य सांगू शकेल. म्हणून महाराजांना जे दुःख होत होतं म्हणून महाराजांनी प्रार्थना केली. असं आहे, दुःख होतं तो प्रार्थना करीत नाही. ज्याला दुःख समजतं तो प्रार्थना करतो. हा, वैद्याच्या घरी कोण जातं? जो रोगी आहे तो नाही. ज्याला रोग झाला हे समजलं तो जातो. हा, व्याधी पीडला झाले वैद्याच्या घरा, दुःखाच्या परिहाराला गोनिया. जो व्याधीने पेटलेला आहे, ज्याला समजता आपल्याला रोग झालाय की आपण डॉक्टरकडे वैद्याकडे जायला पाहिजे. बरेच लोक असे आहेत त्यांना रोग होतो पण गुमार घालून बसतात, जातच नाही डॉक्टरकडे. रोग्यामध्ये 2 जाती, एक आडाणी रोगी आणि एक सुविद्य रोगी. सुविद्य रोगी हा डॉक्टरचं वैद्याचं निम्मे काम करून टाकतो. वैद्यराज लिव्हर आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे. या गोळ्याच्या इंजेक्शन मी सांगणार नाही. वैद्याचं डॉक्टरचं निम्मे काम करून टाकतो. आणि जो आडाणी रोगी आहे त्याला समजत नाही कोणत्या डॉक्टरकडे जा. मग एखाद्या डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेला का डॉक्टर त्याला झोपवतात. अरे काय होतं तुला? ताप येतो का? नाही हो. थंडी आली होती का? नाही हो. खोकला येतो का? नाही हो. चक्कर आला होता का? नाही हो. काय होतं तुला? आम्हाला कधी कसं नसं रसं रसत होतं मला. वैद्याने विचार केला कसं नसं रस रस
आपण 4 परीक्षा दिल्या. वाग्भट, चरक, संहिता, चिकित्सालय हे वैद्यशास्त्राचे मोठे ग्रंथ आहेत. 4 वर्ष याच्या आपण परीक्षा दिल्या. तिथे हा रोग आला नाही. याने कुठून काढलं कोणाला. मग काय त्याला तसंच औषध द्यायचं. यस्तकशतरो मूलम येन केनापि घर्षितम यस्मै कस्मै प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यति. जा समजत नाही. बऱ्याच लोकांना दुःख समजत नाही. म्हणून साधू संत महात्मे जे ते जन्म मरणाचं दुःख स्वारातलं जे दुःख त्यांना कळालं आणि म्हणून ते देवाला प्रार्थना करतात. देवाकडे प्रार्थना केली तुकोबारायाने की देवा, ज्या दुःखामध्ये, ज्या संकटामध्ये मी आहे, ज्या बंधनामध्ये आहे, त्या बंधनामध्ये सुटण्याकरता मी तुम्हाला प्रार्थना करतोय. मद सोडावी दाता दुःखातून मला सोडवा. मी खूप प्रयत्न केले पण माझा पुरुषार्थ कमी पडतो. माझी शक्ती कमी पडते. मी प्रयत्न केले नाही असं मी खूप प्रयत्न केले. सुटायाचा काय करीतो पण काही प्रयत्न करून सुद्धा सुटत काही नाही. पण आधीच मोकळा होऊन मनुष्य म्हणतो हे झाला का मग मी मोकळाच आहे, ते झालं का मी मोकळाच आहे, तेवढं ते पोरी चोरलं का मी मोकळाच आहे, आणि तेवढं घर बांधलं पोराच्या नावाने गेला का मी मोकळाच आहे. तो मोकळा काही होत नाही. 72 वर्षाचा होतो तरी पावट्या उचलतो. उपाय करतोय पण त्याच्याने सुटत नाही. उलट आधीच म्हणण्यात पडतोय. काय करावं देवा. आमचे गुरुजी गोष्ट सांगायचे. श्रावण महिना होता. श्रावण महिन्यामध्ये नदीला पूर आला, मोठा पूर आला, आणि त्या पुरामध्ये एक आसोरी वाहत आली. रिसडी काळ्या रंगाची रिसडी ती वाहत आली. वाहत आल्यानंतर काठावर 2 खूप भैया होते. त्यांनी पाहिलं म्हणे भैया अरे कांबळ आहे, आपल्याला पांघरायला बरी पडेल, अठराला पांघरायला मार उडी. त्याने त्याच्या भावाने काही जास्त विचार केला आणि मारली उडी. आता ती कांबळ होती, ती रिसडी होती, ती बी खालीवर तिची फजिता चालली होती. तिला बी कोणी भेटत नव्हता आणि हा भेटला. आम्ही भैया म्हणजे भक्कम होता. खालीवर करता करता हा गेल्यानंतर याने तिला धरलं, तिने बी याला धरलं. दोघांची आणखी फजिता व्हायला लागली. खालीवर पाण्यामध्ये होत असताना त्या काठावरच्या भाऊने पाहिलं किंवा ही कांबळ नाही बरं, काहीतरी दुसरं असणार. भैया कमली को छोड़ दे, तू जल्दी चले. भैया कमली को छोड़ दे, तू जल्दी चले. भैया मैं कमली को छोड़ने को तैयार है, लेकिन कमली मुझे छोड़ती नहीं है. आम्ही संसार फोडायला तयार आहे पण संसार आम्हाला सोडत नाही असं तर तयार आहे. महाराज म्हणतात देवा आम्ही खूप प्रयत्न केले, पुरुषार्थ कमी पडतो, म्हणून देवाला तुकोबारायाने प्रार्थना केली. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. मला सोडवा, तुम्ही दाते आहेत, उत्तम दाते आहेत, आणि देवाने आपल्याला सोडावं, देवाने आपल्याकडे पाहावं.
देवाने आपल्या बोलण्याला प्रसन्न व्हावं म्हणून तुकाराम महाराजांनी विचार केला की देवाचं काहीतरी वर्णन केलं पाहिजे. वर्णन केल्याशिवाय भगवान प्रसन्न होणार नाही आणि प्रसन्न झाल्याशिवाय आपली मागणी पूर्ण होणार नाही. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज देवाचं वर्णन करतात. धर्माची भगवंताचं वर्णन करतात, यथार्थ वर्णन करतात. वर्णनामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. स्वार्थमूलक वर्णन, द्वेषमूलक वर्णन, क्रोधमूलक वर्णन, अतिशोक्तीचं वर्णन, भावनेचं वर्णन, वस्तुस्थितीचं वर्णन, खुबीचं वर्णन. वर्णनामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. कारण वर्णन केल्याशिवाय काय आहे, भिकाऱ्याने 2 नाणे मागितले, जर त्याला काही आपण बोललो, त्याने काही वर्णन केलं तर घराचं पटकन होतो ते त्याला काही दे, आणि काही बोलले नाही तर तो म्हणतो असं असं चालला आहे. तो गेला की त्याला काही चांगलं वाटत नाही. मग तो चंदन चंदन गिर गए रह गए निमके खोड, दाते दाते चले गए रह गए चपाती चोर. त्याप्रमाणे वर्णन केलं, स्वार्थमूलक वर्णन. भिकाऱ्याला 2 नाणे दिले की वर्णन करतो, नाही दिलं तर त्याला राग येतो अशी बांधणी. स्वार्थमूलक वर्णन, द्वेषमूलक वर्णन, बरं का. अतिशोक्तीचं वर्णन म्हणे, भाऊ मी पहिला असा होतो, तुझ्या एवढा होतो तेव्हा सोडापोळ्या खात होतो म्हणे. खात असेल का सोडा? 3 4.5 5 खात असेल, 6 का सोडा? अतिशोक्तीचं वर्णन आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना एक मनुष्य म्हणायला लागला, म्हणे बाबा मी काही कोल्हापूर भागाला गेलो होतो, तिथे सरकारने दुष्काळी कामं काढलेले आहे, एक कढई करण्याचं काम कलाकार लोकांना दिलं आहे म्हणे. म्हणे किती लोक आहे? म्हणे 700 माणसं एक कढई करून राहिले म्हणे. 700 माणसं एक कढई करून राहिले म्हणे, आणि एकाचा आवाज एकाला येत नाही म्हणे. ती कढई केवढी मोठी असेल म्हणे. बायक ना म्हणणार बाप, असं 700 माणसं. मग तो दुसरा होता त्याने मी ऐकलं, तो म्हणे मी काही गंगोत्री जमुनोत्री गेलो होतो, पायी गेलो होतो म्हणे, 90 किलोमीटर पायी गेलो म्हणे, आणि तिथे एक खोऱ्यामध्ये मेथीचं झाड पाहिलं म्हणे मी. खोरं होतं म्हणे, असं एक 2 डोंगरबांमध्ये खोरं असं, तिथे मेथीचं झाड पाहिलं म्हणे. केवढं होतं मेथीचं झाड? फार मोठं होतं म्हणे. केवढं मोठं होतं? 10,000 लोकांना भाजी पुरेल तरी बी उरेल म्हणे. अतिशोक्तीचं वर्णन आहे काही थोडं सांगतात जास्त. खुबीचं वर्णन. पूर्वी असं होतं, घरोघरी 2-4 घरामध्ये ताक व्हायचा, म्हशी घरीच राहायच्या, घरी दूध राहायचं, गरीबाचे पोरं पोरी दूध मागायला आपलं ताक घ्यायला जायचं. पूर्वी असं होतं. आता सध्या तसं नाही आहे. आता भांडं धुवून चहा करतात, बाकी सर्व ग्रेड एवढंच जातं.
घृतम न श्रूयते करणे दधी स्वप्ने दुर्लभम मुग्धे दुग्धस्य का वार्ता तक्रम शक्रस्य दुर्लभम. ताक इंद्राला दुर्लभ आहे म्हणे तर माणसाची काय आली. ताक मागायला जात होते. एक बाई ताक मागायला गेली. जी बाई गेली तिला काही जरा हे मधला रिकामा होता. काकू काकू घरी आहे का. हो घरी आहे घरी. तिने पाहिलं काकू काय कचरा पडला, काय भांडे पडले, काय हे कपडे, काय आडण भरला एवढा, काय ते सोन्यासारखे मुलं, काय त्यांचं नाक भरलं, काय तोंड भरलं, काय आडण भरलं, हळद भरला, काय जाऊ द्या मला ताक द्या. ताक घ्यायला आले. काकू म्हणजे ताक घ्यायला आले का म्हणे नीट चालली काय म्हणतो आता ती बाई उतरली. एक फरमान गेली तिकडून दुसरी बाई त्याच घरी ताक मागायला येऊन मिळेल. ती हुशार होती, बुद्धिमान होती. कुठे चालल्या काकूच्या घरी. कशाला ताक घ्यायला. काही केलं नाही ताक. तिथूनच आले मी परत. ती म्हणजे जरी नाही ताक भेटलं तरी काकूची भेट होईल. 2 प्रमाणाच्या गोष्टी होतील आमच्या. नाही मिळालं तर नाही मिळालं आपण जाऊन येते. जा म्हणे. ती बुद्धिमान होती, हुशार होती. गेली. काकू काकू घरी आहे का. हो घरी आहे. तिने ते भांडं ठेवून दिलं. केरसुनी घेतली, झाडून काढलं, कचरा फेकून दिला. ते भांडे होते ते कोणाड्यात ठेवून दिले. कपडे होते ते टोकरावर ठेवून दिले. पोरं उचलले, त्यांचं नाक पुसलं, तोंड पुसलं, भांडेवर घेतलं. काकू काय भाग्यवान आहे तुम्ही. काय तुमचं नातू आहे, काय त्याची कपाळाची पाटी आहे, काय त्याचं नाक तलवारीचं धारीसारखं आहे. काकू त्याचे दात हत्तीसारखे आहे. काकू हा इंजिनियर होणार आहे, वकील होणार आहे. वकील होणार आहे, इंजिनियर होणार म्हटल्यावर काकू एकदम स्वर्गात. स्वर्गात म्हणजे खूप मोठा आनंद झाला. असं माझा नातू वकील होणार आहे, आनंद झाला. पण काय आलं तुम्ही. काय नाही म्हणे श्राद्ध आहे. थोडंसं काकूकडून तू ताक घेऊन यावं म्हणून आले. ताक तर घेऊनच जा म्हणे, पण 2-4 दह्याचे पिठके बी घेऊन जा. खुबीची प्रार्थना म्हणतात. स्वार्थमूलक वर्णन, द्वेषमूलक वर्णन, खुबीचं वर्णन, भावनेचं वर्णन. भावनेचं वर्णन म्हणजे हे खेड्यापाड्याचे लग्न पुढे तीर्थावर जातात. मग ते सर्व सामान विमान भरून जातात. बायांचं सामान, माणसं आचारी ते काय, आणि तिथे गेल्यावर सर्व बराबर सामान उतरतात. मग ब्राह्मण म्हणतो त्या म्हाताऱ्या बायांना, आजीबाई तिक्षा आणा, पाटलं आणा, ते तांदूळ आणा, हळद आणा, कुंकू आणा, देव आणा, हे आणा, ते आणा. ते म्हातारी सर्व सामान काढून देते. काढता महाराज देव तर काही आणले नाही. मग देव जर आणले नाही, देवाची जर पूजा झाली नाही, मग आपलं लग्नात तर विघ्न येईल. असं काय केलं तुम्ही. नाही ना महाराज. गणपती बी आणला नाही ना महाराज. असं काय केलं तुम्ही. काही म्हणतात आणलं नाही, आणि काही काय म्हणतात भावाच्या वाटण्या झाल्या म्हणे. मागच्या महिन्यात आमच्या वाट्यालाच देव आलेले म्हणे. ब्राह्मण म्हणतोय काही बरं नाही केलं तुम्ही. आता असं कसं काय हळद लावायची, कसं काय नवरतो तयार करायचं. माझ्या मनाला काही पसंत वाटत नाही. काय करावं तुम्ही. मला तर लांब आहे, कोणी जाणार बी नाही. बरं म्हणे जाऊ द्या, आणा. असं करा, नागेलचं पान आणा, सुपारी. ठेवा त्या नागेलच्या पानावर. टाका पाणी, दूध टाका, पाणी टाका, अक्षता लावा, अगरबत्ती वाळा, हात जोडा, नमस्कार करा. म्हणजे त्या सुपारीवर गणपतीची कल्पना करायची आणि ते काम भागवून घ्यायचं. याला म्हणतात भावनेचं वर्णन. जर गणपती असला तर सुपारीची गरज, मग सुपारी माळ कित्यामध्ये जाईल. झालं विठ्ठल. ज्यावेळेला वस्तुस्थिती नसते त्यावेळेला भावनेची गरज आहे. एका ज्योतिषाने एका माणसाला हात दाखवला. आम्ही सांगत असतो कोणाला हात दाखवू नका, असा बी दाखवू नका ना, असा बी दाखवू नका.
काय सांगेल तो 3-3 दिवस स्नान करत नाही असे माणसं आहेत. त्यांना हे विचारायचं माझं कसं होईल. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान आम्हा तयाचा कंटाळा पाहून दे कधी डोळा. तुकाराम महाराज त्यांचं थोबाड पाहू नये. काय त्यांना हात दाखवता रे, हात दाखवला म्हणे हो पुढच्या महिन्यात तुझ्यावर काही गंडांतर आहे म्हणे, मोठं संकट येणार आहे. हा जरा हुशार होय म्हणे. हा तो बी गेला घाबरून, असं मोठं संकट. हा म्हणे हो मोठं संकट आहे. मग काहीतरी होम आव्हान तीर्थयात्रा काहीतरी सत्यनारायण असं काहीतरी तुला पुण्यकर्म करावं लागेल म्हणे. करू म्हणे हो. समजलं हे 5,000 रुपये सही. पण बाई नागपूरला गेले म्हणे मुलाकडे, ते आली म्हणजे मग करू म्हणे. अरे नाही 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 नाही, ते गंडांतर येत नाही ना, त्याच्या अगोदर झालं पाहिजे. गंडांतर येत नाही ना, त्याच्या अगोदर सत्यनारायण तरी कर. करू नको म्हणे हो. पण बाई तिकडे ना, तुला काय मी सांगेन, कर समांतर तयार. त्यांनी सर्व सामान तयार केलं. प्रसाद बिसाद पत्रिका सोयरे दायरे काय असेल, केळीचे खांब, आंब्याची पानाची तोरणं बिरणं सर्व जगली मित्रमंडळी सर्व जयत तयारी. महाराज माता पूजा कोणी करायची. सुनबाई हे मोठा मुलगा आहे, जवळ बोवाला आहे, नाही तुमच्यावर संकट आहे ना, तुम्हाला पूजा करावं लागेल. अहो पण बाई ना, हो ना कबूल आहे ना, हा ना सुपारी आणा, कसा कमरात बसा. सुपारी कमरात पोचली आणि सत्यनारायण पडला. खूप जोरात सत्यनारायण झाला. सत्यनारायण झाला महिना 1.5 महिन्याने बाईसाहेब घरी आले नागपूर. सुनबाई सांगायला लागली, सासूबाई आपल्याकडे सत्यनारायण झाला. बोलते लोक आले होते. प्रसाद इतका गोड झाला तर संपून गेला, तर साखर वाटावं लागेल. सासूबाई म्हणते पूजा कोणी केली ती तू नाही मामाजी. मी हयात असताना सुपारी कमरात पोचून सत्यनारायण केला. हा मला मनुष्य पाठवला असता महाराष्ट्राने आली असती आणि पूजा करून चालली गेली असती. दुसऱ्या दिवशी सुपारी कमरात पोचली आणि कार्यक्रम पार पडला. लोक काय म्हटले असतील. आला बाईला राग. 2-3 दिवस झाल्यानंतर पोरं शाळेत चालले गेले. सुनबाई होती ते मागच्या काही करायला लागली. याने डबडं भरलं संडासला गेला आणि संडासून आले. कोण आली घरात. पाणी आणा बरं, पाय धुवाला. बाई म्हणते ते सुपारी जवळ मागा बरं. आता असं काय करते, पाणी आणणं पाय धुवायला, सुपारी जवळ मागा. जेवण सुपारी जवळ, चहा पाणी सुपारी जवळ. तो तर खाली पाय लागला. आता काय, ज्या वेळेला वस्तुस्थिती आहे त्या वेळेला भावनेची गरज नाही. भावनेचं वर्णन, यथार्थ वर्णन, जसं आहे तसं वर्णन. मूर्खाला मूर्खच म्हणणं, शहाण्याला शहाण्याच म्हणणं, अशा प्रकारचं जे वर्णन आहे त्याला यथार्थ वर्णन म्हणतात. तुकाराम महाराज भगवंताचं वर्णन करतात. तुम्ही कसे आहे तर धर्माती तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. तुम्ही धर्म करणारे नाही, धर्म घेणारे नाही, धर्म सांगणारे नाही. धर्माचे मूर्तिमंत पुतळे आहेत. जे दुःख होतं त्या दुःखाला कारण असणारे जे पाप पुण्य आहे हे तुमच्या हातात आहे. म्हणून आम्हाला तुम्ही सोडवा, या दुःखातून आम्हाला सोडवा. हे पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय हे आम्हाला समजत नाही. आम्ही पुण्यालाही पाप म्हणतो, पापालाही पुण्य म्हणतो. आमच्या घरी देवाचं आहे, आमच्या घरी देवाचे 10-12 कापले जातात. बापरे, कोणता देव आहे रे हा. पापपुण्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत, संतांच्या वेगळ्या आहेत. तुका म्हणे तू करशी ते सोपे, पुण्य होती पापे आमच्या.
मागायला गेल्यानंतर एक 4-5व्या तालावरून एका बाईने तांदुळी रुपया काढला जुना घरातून. घे 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 अरे घे घे. तो पडत पडत आला आणि त्याने असा हात केला. तो तांदुळी रुपया जड होता. तो हातात तर काही पडला नाही, डोळ्यावर पडला आणि डोळाच फुटला. झालं काय? दिलं काय? जुने पुण्य झालं काय? एक मित्र होता, तो कलकत्त्याला राहत होता. गाडीत बसला, 3 दिवस गाडीत बसला. स्नान नाही, संध्या नाही, काही नाही. भूक लागली, काही फराळ नाही, पैसे नाही, काही जवळ. कसा तरी तो जळगावला उतरला 2 दिवसांनी. हा मामराव चेहरा होऊन गेला कसा तरी, आणि चक्कर यायला लागली, भूक लागली. पण एक त्याचा मित्र होता. तो मित्र संत्र्याची गाडी होती. त्या गाडीवर संत्री घेऊन संत्री विकत होता. त्याने तिकडून बोलवलं की आपला वर्ग बंद आहे. हा बेटा म्हणजे 3 वर्षापासून गेला आहे कलकत्त्याला. अजून त्याने भेट दिली नाही, काही नाही, काही नाही. त्याला मोठा राग आला. रागाच्या भरात मूर्खा म्हटलं किती दिवस झाले भेट दिली नाही, मारली संत्री फेकून मारली. त्याने पटकन घेतली, लगेच काय असं वाटलं हर निर्लज्ज रे म्हणून आणखी पाहतो. आणखी दुसरी मारली. 3-4 संत्री मारल्या त्याने. खाल्ल्या, त्याचं पोट याने चेष्टा केली, त्याचं पोट भरून गेलं. आपल्याला कळत नाही, हे देव ठरवते असं कथा. आणि हे पाप पुण्य तुमच्या हातात आहे देवा. आणखी आता पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, पाप पुण्य लोक मानतच नाही. पाप पुण्य सध्या काही निम्मे लोक असे आहेत, अरे असं केल्याने तसं होतं, तसं केल्याने अरे काय लोक रे, तू चाल दे रे. कोणाचंच काही झालं नाही तर आपलं काय होईल, मानतच नाही. पाप पुण्य न मानणं मोठा गुन्हा आहे. जे पापाला भितात त्यांचं शास्त्र तयार होतं. जे पापाला भितात त्यांचे ग्रंथ तयार होतात. जे पापाला भितात ते मोक्षाचे अधिकारी राहतात. महात्मे भक्त हे पापाला भितात. देव पापाला भितो, लोक नाही भीत. काय ते काही जास्त बोलायचं नाहीये बरं का. भगवान भीत. अर्जुन पापाला भीत नव्हता. अर्जुन लढायला तयार होत नव्हता, याचा अर्थ तो पापाला भीत होता. तो लढायला भीत नव्हता. ते वाक्य चुकलं माझं. तो पापाला भीत होता, लढायला भीत नव्हता. तो द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा हे द्रोणाचार्य, भीष्माचार्य 4 वाजेच्या सूर्यासारखे झाले. हे निश्चित झाले, भर रणांगणावर मी यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे मी यांचा पराभव करीन, पण यांना मारणं मोठं पाप होईल. हे गुरुजन आहे. तो पापाला भीत होता, लढायला भीत नव्हता. हा मी पार्थ द्रोणाचा केला, त्यांनी धनुर्वेद मध्ये दिला. मी आज जगामध्ये पार्थ म्हणून जो नावाजलो त्याला कारण माझे गुरुजी द्रोणाचार्य, आणि त्यांच्यावर मी शस्त्र धरू, एवढं पाप तुम्ही करू. भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सर्व गुरुजन आहेत माझे. त्यांच्यापासून मोठा झालो आणि त्यांच्यावर शस्त्र धरणं म्हणजे हृदयाचा घात करणं आहे. कृपा लायदे वरू तेथे म्हणे विचारू मी काय भस्मासूर. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणतो मी का भस्मासूर आहे. भस्मासुराने भगवान शंकराकडून शक्ती घेतली, भगवान शंकराच्याच मागे लागला. तसा मी आहे का? मी आज पार्थ म्हणून नावाजलो त्याला माझे गुरुजी द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, हा माझे या ठिकाणी आई वडील मामे सासरे काके चुलते सर्व आहे. यांच्याशी लढाई करणं आणि यांना मारणं म्हणजे कुळधर्माचा क्षय करणं आहे. कुळधर्म संपून जाईल, कुलक्षय होईल, कुलक्षयाचं पाप लागेल. पाप झालं की तेव्हा तू आमच्याकडून राहणार नाही.
मी लढायला भीत नाही, पापाला भीत. मी कृतज्ञ नाही देवा, त्याच्या पण मोठा झाला त्यांना आहे शस्त्र करणं, मी कृतज्ञ नाहीये. आमची गुरुजी गोष्ट सांगायची, एका माणसाची कोर्टामध्ये केस चालू 3 वर्ष केस चालली, पण ती काही त्याच्या बाजूने लागेना. पण मोठा माणूस होता, तो वकिलाला भेटला. वकिलाला सांगितलं पाण्यासारखा पैसा द्या हो, 2 लाख 10 लाख 5 लाख, तुम्ही नुसतं लाख बोला बस, पण केस माझ्या बाजूने लागली पाहिजे. बरोबर, काय हरकत. वकिलाची मुलगी होती MA ला, आणि ते न्यायाधीश होते त्यांची मुलगी होती MA ला. वकिलाने आपल्या मुलीला सांगितलं, या मुलीने त्या मुलीला सांगितलं, त्या मुलीने न्यायाधीशाला सांगितलं. न्यायाधीशाने युक्ती काढली, मुलीला सांगितली, त्या मुलीने ह्या मुलीला सांगितली, या मुलीने वकिलाला सांगितलं. वकिलाने 10 लाख रुपये लागतील. हो, काय हरकत नाही, 5 लाख रुपये आणून द्या. 5 लाख रुपये आणून दिले. काय नाही म्हणलं, ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोर्टामध्ये बोलवतील, तारीख देतील, त्यावेळेला तू एवढंच मिळालं मला काही माहिती नाही, बस. किती वेळा जरी बोलवलं तुम्ही, याच्यापेक्षा दुसरं बोलायचं नाही, बस. म्हणजे बरं आहे, काही हरिपाठासारखं नाही त्यावेळेला 5 तारखेला काय पाटील भाऊ आले. हो, तुमचं गाव कोणत्या तालुक्यात आहे? काही माहित नाही भाऊ. कोणत्या जिल्ह्यात आहे? काही माहित नाही भाऊ. कोण आमदार आहे? काही माहित नाही भाऊ. 28 तारखेला या. पुन्हा 28 तारखेला. काय पाटील भाऊ आले? हो. तुम्हाला किती जमीन आहे? काही माहित नाही भाऊ. म्हशी किती आहे? काही माहित नाही भाऊ. गाई किती आहे? काही माहित नाही. तुम्हाला मुलं किती आहे? काही माहित नाही. 2 तारखेला या. पुन्हा 2 तारखेला. काय पाटील भाऊ आले? हो. तुम्हाला किती मुलं आहे? काही माहित नाही. तुमची सासरवाडी कुठली आहे? काही माहित नाही. तुमच्या गावात मंदिर आहे का? काही माहित नाही बाबा. तुमची जन्मतारीख काय आहे? काही माहित नाही बाबा. न्यायाधीशाने विचार केला, मॅड आहे, मॅड. हेड ऑफिस खराब आहे, मॅड आहे म्हणून केस सोडून दिली निर्दोष. 10 महिने निर्दोष केस सोडून दिली निर्दोष. मग निर्दोष केस सुटली म्हणजे लोक गपचुपी बसत. संध्याकाळी वकील साहेब गाडी घेऊन आले. पाटील बुवा 3ऱ्या मजल्यावर बसले. दडदड दडदड दडदड. वकील साहेब, काय पाटील बुवा, जय, आपली केस कशी रंगली? काही माहित नाही. अहो, मी तुमचा वकील आहे ना. काही माहित नाही. अहो, तुमची केस चालू होती ना 3 वर्षापासून. काही माहित नाही. त्याचं पुढे काय झालं हे बी मला माहित नाही. अर्जुन म्हणतो असं मी कृतज्ञ नाहीये, पापाला बी. आणि ते पाप पुण्य तुमच्या हातात आहे, म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, म्हणून तुमच्याजवळ हात जोडतोय, म्हणून प्रार्थना करतो. ज्याच्या हातात जे असतं ना तिकडे जावं लागतं. खरं कुठे गेले होते? मुलगी पाहायला. अरे तिथे काय गेलं? त्या मुलीचा सर्व घेणं देणं व्यवहार ते मामाच्या घरी जाते, मामाच्या हातात आहे. मामा सांगेल तिथे तिला दिलं जाईल. मग त्याच्या हातात आहे, मग तिथे जा तुम्ही, इथे काय उपयोग नाही. त्याच्या हातात आहे, तिथे जावं लागतं. त्याप्रमाणे हे पाप पुण्य तुमच्या हातात आहे देवा. आम्ही काय ठरवलं? तुमच्या हातातली गोष्ट आहे, म्हणून या पापापासून होणारे सुखदुःख, त्या सुखदुःखाचा तडाखा आम्हाला सहन करावा लागतो. आमच्या पुरुषार्थाने ते होत नाही, म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. ती प्रार्थना महाराजांनी 2ऱ्या चरणात
उत्तम दाता, मध्यम दाता आणि कनिष्ठ दाता. 100 रुपये मागितले नाही रे वडीलला बरोबर ना एकावन्न लिहिलं आहे. हा कनिष्ठ दाता आहे. 100 मागितले घेऊन जाय 100 मध्यम दाता आहे. 100 मागितले 200 कण घेऊन जाय उत्तम दाता. भगवान परमात्मा उत्तम दाता आहे. मांडी मागितली तर आढळपत देऊन टाकला. दुधाची वाटी मागितली तर समुद्र देऊन टाकला. आढळपती बाळ पैसा बिंदू करता सिंधू देतो. उदार आहे उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत थोडी गरजता ती पवाडे. तुझ्या अवदारतानु स्वतंत्र देताना मनशी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. उत्तम दाता आहे. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही धरून या बाई भवातारी दातारा. असे तुम्ही दाते देवा. माझा हात धरा आणि माझा हात धरून या समुद्रातून समुद्रातून मला तारून पलीकडे टाकून द्या. ठाला विठाला. उत्तम दाते. 4 गोष्टी या अभंगात आलेल्या आहेत. या अभंगामध्ये 4 गोष्टी आहेत. तुकाराम महाराज म्हणा मला सोडवा, पण कशातून सोडवा, का सोडवा. आणि देवाने तुकाराम महाराजांना सोडावं असा तुकाराम महाराजांना देवाचा काय संबंध आहे. आणि काहीच नसेल तर सोडवाय म्हणण्याला काय किंमत आहे. हो म्हणे आमची मै तुमच्या गोठ्यात. काय संबंध. काही भाऊ मामभाऊ आते भाऊ मित्र म्हणे काही नाही काही ओळखत नाही. मग चोरीचे असेल तर कायला काही संबंध असेल तर तुमची मैत गोठ्यात. तसं देवाने महाराजांना सोडावं असा महाराजांचा तुकोबाराचा देवाचा काय संबंध आहे. आणि मला सोडवा म्हणतात तर कशातून सोडवा. कर्मापासून दुस्तरा. दुस्तर असं जे कर्म आहे या कर्मातून मला सोडवा. पुरेपुरे संसार गीतेमध्ये भगवान त्याचा विचार सांगतो. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षशेषभात. कर्ममणिपे कवन अथवा अकर्मी काय लक्षण हे विचारता विचक्षण गुंफोनी ठेले. हे अर्जुना अरे कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, सकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे समजण्याकरता मोठे मोठे बुद्धिमान माणसं चिंतेत पडून गेले. तुमची काय आली रे बाबा. मोठ्या मोठ्यांची अक्कल चालत नाही. लक्ष्मणासारख्यांची चालत नाही. विश्वामित्रासारख्यांची चालत नाही. झाला विठाला. बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्म गती. हे अर्जुना रे कर्माची गती फार गहन आहे.
आपलं कर्म आपल्याला समजण्याकरता आपलंच कर्म लागतं. ठरा विठाला खोटा पैसा जसा चांगल्या माणसाला संशयात टाकतो तसं आपलंच कर्म आपल्याला संशयात टाकतो. पुढे का नामे खऱ्याचे सारखेपणे डोळ्याचे निधीकणे संशय घाली. खोटा पैसा पण चांगल्या माणसाला संशय टाकतो. खोटा तो दिला तो तर म्हणतो खोटाच आहे, पण पाहणारा असा चांगल्या माणसाला संशय टाकतो. आजी गुरुजी मामासाहेब दृष्टांत सांगायचे. एका माणसाने हिरा तयार केला, खडी साखरेचा हिरा तयार केला. काही त्याला 52 रुपये लागले फक्त. तो हिरा चमकदार झाला आणि मुंबई सारख्या शहरात नेला. आणि हा हिरा मोडायचा आहे, जरा बी बियाण्याकरता पैसे पाहिजे. केवढ्याला देतात? नाही म्हणजे तुम्ही सांगा. 10,000 रुपये. नाही म्हणजे दुसऱ्या दुकानावर गेला. हा हिरा मोडायचा आहे, त्या दुकानावर गेलो होतो. त्याने केवढा मागितला? 10,000. 20,000 रुपये. नाही म्हणजे तिसऱ्या दुकानावर गेला. त्याने 10,000 मागितला. त्याने मी 51,000 रुपये. नाही म्हणतो जिथे जाऊ तिथे वाढूनच राहिलं. आणखी एका ठिकाणी गेला, तुम्हाला 71,000 रुपये. नाही. मग त्याने काय सांगितलं की हिऱ्याचे परीक्षक नाना फडणवीस आहेत, ते पुण्याला राहतात, तुम्ही त्यांच्याकडे जा. तुमचा जो हिरा आहे त्याची खरी किंमत तिथे येईल. 1,00,000 2,00,000 काय असेल नसेल ते तिथे तुम्ही जा. त्याप्रमाणे तो तिथे गेला. नाना फडणवीस ही देवपूजा करत होते. हे लोकांनी सांगितलं कोणीतरी माणूस तुम्हाला भेटायला आला आहे, सोड म्हणले. त्यांना सोडलं. नाना फडणवीस म्हणे 3.5 शहाण्यापैकी ठरा विठाला. मुंबईला गेलो होतो हिरा मोडायला. त्या लोकांनी तुमचं नाव सांगितलं, तुमचं नाव जाहीर केलं, म्हणून मी आलो आहे. गरीब मनुष्य आहे, असं आहे तसं आहे. ठेव म्हणलं हिरा. त्यांनी डबी काढली आहे आणि सांगितलं या डबीमध्ये तुझा हिरा अर्धा तास राहते. पाण्याची डबी होती. पाण्याच्या डबीमध्ये हा तुझा हिरा अर्धा तास राहू दे. 10 मिनटं, जास्त नाही, 10 मिनटं राहू दे. 10 मिनटं तुझा हिरा राहिला तिथे तर तू म्हणशील तुला 2,00,000 रुपये देईल, 4,00,000 रुपये देईल. का या डबीत ठेव. तो म्हणतो माझा भाव झाला, मी चाललो. खोटा पैसा जसा माणसाला संशयात टाकतो तसं आपलंच कर्म आपल्याला संशयात टाकतो. मग काही काही माणसं म्हणतात ना, एक मन म्हणतं असं करून टाका, एक मन म्हणतं तसं करून टाका, एक मन म्हणतं आता सरळ सोडून द्या, एक मन म्हणतं सरळ धरून घ्या. म्हणजे का 2-2 मन राहता का? ठरा विठाला. निश्चित काय करावं हे मोठ्या मोठ्याला समजत नाही. असं कर्म कठीण आहे. कर्म कळत नाही, कळलं तर घडत नाही, आणि घडलं तर भोगाशिवाय सुटत नाही. बरं का? ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? फार मोठे मोठे लोक आहेत. परेशी गवारा सादर, कर्मे निर्मूढ झाले सगर, विल्ले विद्दिले शारंघर, झाला पुरंदर सहस्र नयन, कर्मे मन्मथ झाला शे राख, कर्मे चंद्राशी घडला दोष, कर्मे भार वाहती कुर्मशेष, कर्मे खरमुख ब्रह्मा देखा. 6 चरणाचा अभंग आहे. आणि सगळे बडे बडे लोक धरले. खालचे कोणी आमदारांनी खामदारांनी कोणी धरलं. सगळे देवाचे काय कर्माचे शंभू मानिया.
भगवान ब्रह्मदेवासारखे अरे कोणीच सोडलं नाही. कर्म इतकं कठीण आहे. आमचे हरिभक्त परायण शंकर बाबा दृष्टांत सांगायचे चिमठाणेकर. शनिदेव गेले भगवान शंकराकडे, जय रे जय रे जय रे जय रे जय रे. तुमच्याकडे यायचंय. अरे नको बाबा, काही आळा नको, गपचूप बैस. नाही नाही, मी तुझ्या पाया पडतो ना. नाही नाही, तुमच्याकडे जर आमचा आदर झाला नाही तर मग आमचा कोण आदर करणार आहे. 8 दिवस. अरे नको बाबा, 8 दिवस नको. 3 दिवस. अरे नको ना बाबा, मी आजच सांगतो ना तुला. नाही, आजच तुझ्या पाया पडून घेतो ना. आणखी काय. नाही नाही, मी 3 दिवस गेले. 3 तास. बरं बरं, काय अमुक अमुक दिवशी 3 तास, सकाळी 7 ते 10 मी येणार. असं शनिदेवाने भगवान शंकराला सांगितलं. भगवान शंकराने विचार केला, आता उद्या येणार आहे. काय आगदाड आणतो कोणाला ठेव, काय तो फाड आणतो, काय करतो कोणाला ठेवा, काय करावं. तर रात्री भगवान शंकर कैलास उतरून गेले. रात्रीच उतरले जडजड 12 वाजता. आणि 2 वाजता गंगेच्या पाण्यामध्ये बुडी मारून बसले. येईल म्हणे, पाहिल कैलासात पाहिल, इकडे पाहिल तिकडे पाहिल, ह्या ऑफिसमध्ये पाहिल त्या ऑफिसमध्ये पाहिल, त्या जाईल बोंबली परत त्याला जाईल. पाण्यात बुडून राहिले 2 वाजेपासून. 2, 3, 4, 5, 6, 6:45 शनी महाराज बरोबर काठावर आले. काठावर आल्यानंतर 7 वाजले होते. भगवान शंकराला गेला शाला परत. काढले, डोकं वर काढलं ते जटाबिटा जटा खायला लागले. तर समोर जय हरी जय हरी. महाराज आले तुम्ही? हो. तुम्ही येणार होते ना? 7 ते 10 काहीतरी त्रास देणार होते मला. तुम्ही येणार होते ना? 7 ते 10 काही त्रास देणार होते ना? आणि आलो होतो ना? झाले होते. हा, मग आलो होतो ना. तुम्ही जे पाण्यात बुडून होते कोणाच्या धाकाने? इतक्या तास तुम्ही थंड पाण्यात जे बुडून राहिले कोणाच्या धाकाने? हा, माझा मारा कमी नाही. कर्मा ते शंभू मानी आपण किती पळते कर्मा भेण. काही माणसं इकडे काही करतात, असं करून टाकून इकडे काय त्याला महिनाभर चालले. इथे काही करू पंढरपुराच्या विमानात चालले तो. अरे तू कुठे बी जायची ते रामराम घालेल तुला. कर्माच्या भेने निघालो दुपारी, कर्मप्राप्त काळी जाऊन बाईचे. मुंबईला जाय का पंढरपूरला जाय का बद्रीनाथला जाय, तिथे रामराम घालेल तुला. ती गुरुची गोष्ट सांगायची. एक मनुष्य देवपूजा करायचा. त्याला गावाला जाण्याची पाळी आली. मुलाला सांगितलं, बाईला सांगितलं नाही कधी 4-5 दिवस गावाला जातो. बाळू देवपूजा करून गेलो. बरोबर, काय हरकत. तो चला गेला गावाला. पहिला दिवस उठला तो. कशी तरी देवपूजा केली. तर किती देव? 65 देव. आपल्या बाबाचे देव काय म्हणजे 65 देव. दुसऱ्या दिवशी म्हणे, आता उठा, विषय मनाने येत नाही नारायण. सकाळची तर गुलाबी देव राहते. आई म्हणते, बाळू उठ, स्नान कर, देवपूजा कर, मग शाळेला जाय. काय करावं, देव बी काही कमी नाही, 65 देव आहे. त्याच्या मनात आलं, म्हणजे काय करायचं. एक देव उचला, स्नान घाला. ते सगळे देव त्याने बादलीत टाकले. ती बादलीची बादली विहिरीमध्ये सोडून एकदम स्नान म्हणे सगळ्या देवाला. एक देव काढून ठेवतं. मग त्याच्यामध्ये काय, त्या देवामध्ये 2 प्रकार राहतात. काही देवांना खालून तांब्याचे पत्रे बसवलेले राहतात आणि काही नुसते चांदीचे राहतात. ते वर चांदी देव ते हलके ते वर कर नाही लागले, ते बाजूला होऊन गेले. त्याच्यामध्ये 10 देव त्याच्यामध्ये बाजूला होऊन गेले. याने ते देवपूजा, कारण ते देव काढले ठेवले तर 55च भरले.
ठरवलं आता उद्यापासून देवपूजा करायची गरज नाही. आता एकदा आदेवा म्हणे त्यांचे भाऊबान मरून गेले म्हणे, मग सुतक पडलं नाही या देवांना, काय देवपूजा करायची नाही म्हणजे बाळू उठ, स्नान कर, देवपूजा कर, शाळेत जा. आई तुला माहित नाही म्हणे त्यांना स्नाना करता बादलीमध्ये टाकलं, त्याच्यामध्ये 10 देवाच्या नाका तोंडात पाणी गेलं, सजून फुगून मरून गेले. हे बाकी देवांना सुतक पडलं, त्यांचे भाऊबान का नाही. आई ऐकून घेते, आई ऐकून घेते. 10 वाजता त्याचे वडील आले, बहिणीच्या आगी दिली, पाणी बिणी दिलं. का ग बाळू देवपूजा करत होता ना, कशाला विचारता बाळूचं चरित्र, तिने सर्व हकीकत सांगितली. हा सांगणार नाही आपल्या घरात, चाल धोती पुती उचल, माझ्या घरात राहू नको. 4 दिवस तुझ्याकडून देवपूजा झाली नाही, मला चालणार नाही, जा कुठे बी जा. तो बी तसाच होता, त्याचाच मुलगा होता. धोती पोती काय दप्तर घेतलं, मामाच्या गावाला गेला. मामाच्या गावाला गेला, बिडार ठेवलं तर ना, तो मामा होता राम मंदिराचा पुजारी. मामा कोण होता? राम मंदिराचा पुजारी. मामांना बरं झालं बाथा बोलतो आला, पाय कसं मंदिर आहे, देव कसं बोलायला करतो, पण मला पुढे जाणं होत नाही, येणं होत नाही. ती बेडी होऊन गेली, आरती करावी लागते, पूजा करावी लागते. बरं झालं तू आला, 2 महिने राय, देवपूजा कर, तुला कपडे करून देईल, बाळातोड. ओ मामा सर्व देईल मी, कपडे लत्ते देईल, सर्व देईल. ये सोड मनात मध्ये ये सोड म्हणून आलो मी इकडे. पहिला गेला मावशीच्या गावाला, ती मावशी होती गुजरातमध्ये, ती बी श्रीकृष्ण मंदिराची पुजारी नव्हती. ती मावशी बी श्रीकृष्ण मंदिराची पुजारी. बरं झालं भाऊ आला, तू आला नाही, आता राह 2 महिने. पहा कसा देव आहे, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पहा कशी बोलायला करते. देवपूजा कर, कपडे लगते काय असेल नसेल सुद्धा आरती करत काय, हरिपाठ म्हण, महिनाभर राय, तुला कपडे करून देईल, तुला बद्रीनाथचं भाडं देईल लागलं. हो मावशी अरे तुझ्या नशिबात जे आहे ना ते कुठे बी जाय. असं आहे, केले कर्म झाले दुष्टर अशा कर्मातून मला सोडावं लागतं. कर्म कळत नाही, कळलं तर घडत नाही, आणि घडलं तर भोगाशिवाय सुटत नाही. कोण दाने कोणा घडे उपासना, कोणाला घडतं कोणाला नाही. दुष्कर आहे कर्म, तो पण येईल. म्हणून मद सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा. मला सोडा मी असं म्हणतो. याचं कारण असं तुम्ही अनेकांना सोडवलेलं आहे, अनेकांना तुम्ही जवळ केलेलं आहे, त्यांचा अंगीकार केलेला आहे, त्यांना सोडलेला आहे.
त्यांना सोडलं तसं मला बी सोडवा आणि मला सोडवण्यामध्ये तुमचं काय नुकसान होईल का तुमच्यावर ओझं होईल का म्हणून होणार नाही तर तुम्ही जसं त्यांना सोडवत तसं मला बी सोडवा हा त्यांचा जसा तुम्ही अंगीकार केला तसा मलाही करा हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात अंगीकार करी काय माझा भावर अनेकांचा तुम्ही अंगीकार केला अनेकांना तुम्ही जवळ केलं तसं मला बी जवळ करा माझा बी अंगीकार करा आणि मग मला धरण्यामध्ये तुम्हाला तुमच्यावर काही ओझवून देईल का हां तरी काय माझा भार माझा काय ओझवईल का तुम्हाला तो होणार नाही अध्यस्थाला अधिष्ठान वस्तूला अध्यस्थाचा बोधा होत नाही चांगला अंगीकार केला असं बी नाही निंदे माणसाचा अंगीकार केला हा अंगीकार जनता केला नारायण नारायणे निंदते तेने वंद केले कोणकोणते आजामेळ बिल्लीने तारेले कुंटिली प्रत्यक्ष पुराणी वंद केली ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद केला हे निंद झालेले लोक प्रायश्चित्ताने यांना फेकून दिलेले इतके लोक हे आणि त्यांचा तुम्ही अंगीकार केला तसा माझाही करा माझं काही तुम्हाला ओझं होईल एकट्याचा काही बोध होणार नाही अधिष्ठानाला अध्यस्थाचा बोधा होत नाही आता खेड्यापाड्याच्या गाड्या जातात बाजाराला समजा तुमचं चोपडं आहे मग एक मिनिट थांबाव गाडी आली का हो गाडी आणली चालली गाडी नाही थांबाव माझं सामान आहे हो थांबा अरे नाही हो असं काय करता थांबाना नाही ना आमच्या गाडीवर कांद्याचे पोते आहे डेपचे पोते आहे जिवाळले आहे हे आहे ते आहे गाडी भरून गेली गोरे आहे असं आहे तसं आहे हो पण नाही माझं आमच्याकडे 2 सुपडे नाही ना गाडी अरे पण का सुपडे जवळ होतं का अजामेळ पापी ब्रह्महत्या राशी वाल्मिक त्यांचा अंगीकार केला आणि माझा अंगीकार करते काय तुम्हाला माझं बोधवणार आहे होणार नाही आणि तुमचा माझा संबंध काय आहे शेवटच्या चरणामध्ये देवीच्या Oh
संबंध आहे. जीवीच्या जीवनात तुकामणी नारायणा, माझ्या जीवाचे अधिष्ठान चैतन्य तुम्हीच आहे. घटी अनित्य असे रवी, अग्नी काष्टा माझी देवी, तैसा नारायण जीव साक्षी जीवी वर्तने. माझं अधिष्ठान तुम्हीच आहे आणि म्हणून इतका तुमचा माझा जवळचा संबंध आहे, म्हणून सर्व म्हणण्यामध्ये माझं महत्व आहे असं अर्थ आहे. जीवीच्या जीवना तुकामणी नारायणा, अधिष्ठानाला आद्यस्थाचा बोधा होत नाही. रज्जूवर सर्प बसला त्याची भीती लोकांना वाटत नाही. तसंच आहे, तुमच्यावर हे सर्व जगत बसलेलं आहे, तेव्हा तुम्ही अधिष्ठान आहेत आणि सर्व जगत अध्यस्त आहे, तर त्याचा काही बोध आम्हाला होणार नाही. स्वप्नामध्ये कर्जाचा बोध आठवतो का माणसाला? चालू दृष्टांत सांगतो. एक संन्यासी आला पारावळ्यात. त्या संन्याशाने लग्न पाहिलं, श्रीमंताच्या मुलाचं लग्न पाहिलं. ते वादान विधान नाचनान बिचनान सर्व. रात्री त्याला स्वप्न पडलं संन्याशाला. काय स्वप्न पडलं? स्वतःचं लग्न ठरलं. जागृतीत त्याने दुसरं लग्न पाहिलं श्रीमंताच्या मुला मुलीचं, पण स्वप्नामध्ये त्याचंच लग्न ठरलं. लगेच हळद, हां तेलन, त्याच्यानंतर सर्व मग वरात, शेवंती, सुंदर मंडपात गेल हे हजारो लोक. वादान बिदान सर्व ब्राह्मण बुवान ते अंतरपाठ धरला मध्ये. आणि मग ब्राह्मण बुवा मंगलाष्टक म्हणायला गेले. तदेव लग्नम श्रीनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव शिवमंगलम. लग्न लागलं. लग्न त्या माणसाने असं ठरवतं, लग्न लागल्यावर 21 रुपयाची सलामी. एक तो पडली फाड 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 एकदम जागा झाला. जसा जागा झाला तर तिथे नवरी बी नाही, मंडप बी नाही, वादा बी नाही, काही नाही, काही. स्वप्नातल्या आनंदाचा भाग जागृतीमध्ये नाही. असं अध्यस्त जी वस्तू आहे अधिष्ठानावर बसली, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त खलास होतो. तुमचा माझा इतका जवळचा संबंध आहे. जीवीच्या जीवना तुकामणी नारायणा, मज सोडवी दातारा सोडी दुस्तरा. होती पापी आमच्या मते. आम्हाला काय, आम्ही सांगितलं मला आमच्या घरी देवाचं, आमच्या घरी देवाचे एक कापले जातात. तर आमचं तसं नाही आहे. तुमच्या हातातली ही गोष्ट आहे. हां, तर तुम्ही ठरवाल ते पाप पुण्य. एक प्रमाण आहे. नसा आहे की बघू पांडवा पारिखा, दुडाविला सखा बळी. एक त्रिकांड्य गोगुरू होता. गौरव पांडवांचे युद्ध ज्याही झालं आणि त्या त्रिकांडी बगुरूला सांगितलं की सूर्यस्तंभाची पूजा करायला. तो त्रिकांड्य बगुरू भीमाचा मुलगा होता. भीमाला सांगितलं, भीमा शत्रुपक्षाचा मनुष्य येईल, तो पाणी टाकेल आणि विजयस्तंभ फेकून देईल, आपल्याला अपशकुन होईल. जा तू तिथे गदा घेऊन उभा राह. भीम तिथे अगोदर जाऊन बसला. हा बगुरवान सर्व सामोरी घेऊन गेला, पाणी टाकायला लागला. मारली गदा कानी भीमाने. गदा मारल्यावर तो जाम आली खाली पडला. अरे 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 कोण रे तू? अरे 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 बेसावत स्थितीमध्ये मारणारा कोण आहे रे तू? क्षत्रिय? अरे माझे बाप असते तर तुला दाखवला असता. आता माझा बाप भीम जर असता तर तुला दाखवला असतं. तो भीमाचा मुलगा. माझे वडील असते भीम दादा तर तुला दाखवला असता. कोण आहे तू बेसावत स्थितीमध्ये मारणारा? भीम म्हणतो, आपला मुलगा बगुरवान विशुद्ध झाला, मरणार.
मुलाला मारणं पाप का पुण्य सांगा. अशा स्थितीमध्ये त्याला मारणं बेशुद्ध केलं, पाप आहे का पुण्य आहे? आपल्या मतामध्ये पाप आहे, पण देवाच्या मतात पुण्य आहे. दुडाविला असा का बळी? दुसरा दृष्टांत. सगळी वाटणी झाली, पण आता बलराम दादाची वाटणी राहिली. बलराम दादाचा कल असा होता, जिकडे पडता पक्ष राहील तिकडे मी राहील, जिकडे पडता पक्ष राहील तिकडे मी राहील. पडता पक्ष कौरवांचा राहणार होता. किती बी केलं तर देवीकडून देणार, पांडवाकडून. पडता पक्ष त्यांचा राहणार होता. देवाने विचार केला, मोठा भाऊ आहे, ऐकत बी नाही, बसत बी नाही, बैठक बी घेत नाही. हा, काय करावं आता? हा, बरं, मग काय करावं? मग काहीतरी युक्ती करावी लागेल. आपलाच भाऊ आहे, बोलता येत नाही, काही नाही, काहीतरी युक्ती करावी. मग बलरामदास सकाळी स्नानाला जातो. देवाने असं ब्राह्मणाचं रूप धारण केलं, बारीक. अंगम ललितम कलितम कलितम मुंडम दशनभीतम जातम तुंडम वृद्धो याती ग्रहित्वा धुंडम, असं बारीक रूप धारण. खूप मारलं की चोपडा. आणि बलरामदादा स्नान करतो. आणि बलरामदादाने ब्राह्मणात, आपलं देवाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं. आणि तिथे आले, काही संकल्प वगैरे म्हणायला लागले, पण त्याच्यामध्ये धक्का लागला थोडासा देवकी ब्राह्मणाला. देवकी ब्राह्मण धाडकन खाली पडला आणि पांढरे डोळे, चांदीचे डोळे म्हणजे पांढरे डोळे. आणि ब्राह्मणाने प्राण सोडले. बलरामदादाला वाटलं, बापरे, ब्राह्ममुहूर्ताला ब्रह्माच्या आपल्याकडून किती वाईट गोष्ट आहे. अरे अरे अरे, ही गोष्ट आपण भगवान श्रीकृष्णाला सांगू म्हणा. भगवान श्रीकृष्ण त्या महालात गेले 4 वाजता. कृष्णा कृष्णा कृष्णा, हे कृष्णा कृष्णा कृष्णा. हर सकाळी स्नानाला गेलो, कोणीतरी ब्राह्मणाला त्याला धक्का लागला, आणि धक्काला तो मेला रे ब्राह्मण. असं का दादा? असं का दादा? खरंच का दादा? तुम्ही गौरव माहिती नाही. ब्रह्महत्येचं पातळ झालं, काय करू सांगायचा? देवाने सांगितलं, दादा ब्रह्महत्येचं पातळ झालं ना, 1 वर्ष तीर्थयात्रा करा. 1 वर्ष तीर्थयात्रा केल्या तुम्ही की तिकडे तुमचं पाप निकाल, इकडे कौरव निकाल. मोठ्या भावाला आकडून दिलं पाप का पुण्य. आपल्या मतात पाप आहे, पण देवाच्या मतात दुर्जनाचा मान, दुर्जनाचा करावा खंडन, गाथा आणून या वारी गुढा वाट शुद्ध करी. तुका म्हणे त्यांचे पाप नाही काढणार, हे पुण्यच आहे. दुष्ट लोकांचा संहार करणं पाप नसून पुण्य आहे. म्हणून देवा, हे तुमच्या हातात आहे, तुम्ही आम्हाला सोडवा. ज्ञानेश्वर याला पुरुषार्थ तो कावाया जवळावा. वाचा मने करोनी मुरारी ओळखावा. मृत एकादशी करोनी परलोक साकावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या गावाचे